विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा विरोधकांच्या घोषणा. रोहित पवार विधान भवनात विसरभोळा कारभार अशा आशयाचे पोस्टर घेऊन आले. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं सरकार विसरून गेलंय, रोहित पवारांची टीका. कंत्राटदारांची समृद्धी करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र इतर लोकांचं काय, रोहित पवारांचा सवाल. 85,000 कोटी शक्तीपीठ महामार्गाला, मात्र तरीही शेतकऱ्यांचा विरोध असूनही रेटून नेलं जातंय. शेतकऱ्यांना त्यातून कर्जमाफी द्या, रोहित पवारांची मागणी. शक्तीपीठ महामार्गाला परभणीमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. कपाळाच्या कुंकवा एवढीही जमीन आम्ही देणार नाही, संतापलेल्या महिलांचा सरकारला इशारा. आंदोलनासाठी महिलांसह मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग. हिंगोली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. सरकार जमिनीचा मोबदला देतोय, तो तोकडा असल्यानं शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. राज्यभर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गासाठीची जमीन मोजणी पुढे ढकलली. विधिमंडळाला लवकरच प्रधान सचिव मिळणार. सभापती राम शिंदेंकडून प्रधान सचिव नेमण्याबाबत प्रस्ताव गेल्याची सूत्रांची माहिती. कायदेविषयक अभ्यास प्रधान सचिव म्हणून आणण्याच्या हालचाली सुरू. मोदी शहा फडणवीसांनाही 5 तारखेच्या मेळाव्याचं निमंत्रण देणार. संजय राऊतांचं वक्तव्य. तिघांनी शिवसेना फोडली तरी टायगर अभी जिंदा है, राऊतांची टीका. फडणवीसांनी जीआरच्या गोष्टी आम्हाला सांगू नयेत, त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची सही असलेला जीआर जाळवून दाखवावा, संजय राऊतांचं आव्हान. राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाऊबंदकी आठवली का? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून नारायण राणेंची सोशल मीडियावर पोस्ट. तर पक्षातून बाहेर जायला उद्धव ठाकरेंनीच प्रवृत्त केल्याची राणेंची पोस्ट. 5 जुलैला मराठी विजयी मेळाव्याचं आयोजन वरळी डोममध्ये होणार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मेळावा. मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसणार. सामनामधून मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर. जर सगळ्यांनीच ठरवलं तर कोणत्याही पक्षाचा बॅनर लागणार नाही, संदीप देशपांडेंचं वक्तव्य. तर या विजयी मेळाव्याकडे राजकीय दृष्टीनं पाहू नये, विजय कुठल्याही एका पक्षाचा नाही तर मराठी लोकांचा, देशपांडेंचं वक्तव्य. काँग्रेसला आमची भूमिका समजलीये का, हा प्रश्नच आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंचा काँग्रेसला टोला. कर्नाटकात एक भूमिका, महाराष्ट्रात दुसरी असं चालणार नाही. आमची भूमिका काँग्रेसनं समजून घ्यावी, देशपांडेंचा सल्ला. आमची नैसर्गिक युती पहिली उद्धव ठाकरेंसोबत. आम्ही तिघं एकत्र बसून ठरवू कोणाला महाविकास आघाडीत घ्यायचं, सतेज पाटलांचं वक्तव्य. आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंत्रालयात भेट घेतली. संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली होती. या संदर्भात पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मंत्र्यांच्या दालनाच्या वाटपावरून गणेश नाईकांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे नाराजी. नाईकांना देण्यात आलेलं दालन आता भुजबळांना देण्यात आलंय. आता नाईकांना लहान दालन मिळाल्यानं नाराजी. शिवदर्शन साठे, मेघना तळेकर, विलास आठवले या तीनही सचिवांना विधिमंडळाचं अद्याप कामकाज वाटप नाही. सभापती राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला सचिव जितेंद्र भोळेंकडून केराची टोपली. मुंबई रेसकोर्सवर नवं क्लब हाऊस. बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला मंजुरी. घोड्यांच्या शर्यतीसाठी भाड्यानं दिलेल्या जागेपैकी 32 एकर जमिनीवर मंजुरी. क्लब हाऊस प्रकल्पाच्या 120 एकर सार्वजनिक खुल्या जागेवर परिणाम नाही. मुंबई भाजप अध्यक्षपदाबाबत भाजपात अद्यापही निर्णय नाही. मुंबई महानगरपालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वात होण्याची शक्यता. मुंबई अध्यक्षपदावरून भाजपत रस्सीखेच. प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती. इंदापूरचे सोनाई डेअरीचे मालक प्रवीण माने उद्या भाजपत प्रवेश करणार. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्ये पक्षप्रवेश सोहळा. नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता. नेते गणेश गीते पुन्हा भाजपच्या वाटेवर. विधानसभा निवडणुकीआधी गीतेंनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. माजी आमदार विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडणार. विजय भांबळे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होईल. माजी आमदार कुणाल पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार. आज दुपारी 2 वाजता मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होईल.
पालघरच्या डहाणूमध्ये तलवाडाजवळ एसटी बसचा अपघात. चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे बस रस्त्याखाली कोसळली. सुदैवानं एसटी बस आंब्याच्या झाडाला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. मीरा रोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण. मराठी बोलण्यास नकार दिल्याचा दुकानदारावर आरोप. महाराष्ट्रामध्ये सर्व भाषा बोलल्या जातात असा दुकानदाराचा दावा. दुकानदाराच्या उत्तरावर संतापून मनसे कार्यकर्त्यांची मारहाण. विरार पश्चिममधील ग्लोबल सिटी परिसरात राहणाऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण. सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसवण्याच्या वादातून मारहाण. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. विरार लोकलमधील महिला मारहाण प्रकरण ताजं असतानाच पुन्हा डोंबिवलीहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. हिजाब का घालू देत नाही या वादावरून टोळक्याचा महाविद्यालयात धिंगाणा. छत्रपती संभाजीनगरच्या पीईएस महाविद्यालयातील प्रकार. या प्रकरणी प्राचार्याकडून तक्रार अर्ज पोलिसात दाखल. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती चंद्रकांत शेवाळे आणि भाजीपाला व्यापाऱ्यांमध्ये वाद चिघळला. बाजार समिती व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. सभापतींनी माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी व्यापाऱ्यांची भूमिका.